नमस्कार श्रोते हो. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा माणूस सगळं काही करून पाहतो, पण तरीही त्याच्या हातात काहीच राहत नाही. आशा तुटते, विश्वास डळमळतो आणि शेवटी मनातून एकच आवाज येतो, देवा, आता फक्त तूच काहीतरी कर. पण जेव्हा मनापासून हाक मारली जाते तेव्हा दत्तगुरू कधीच दूर राहत नाहीत. आज आपण ऐकणार आहोत दत्त महाराजांच्या दुसऱ्या अवताराची कथा. एक अशी कथा जिथे एका मातेच्या दुःखाने स्वतः दत्तांना पृथ्वीवर यावं लागलं. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर या छोट्याशा गावात. या गावात अप्पलराज शर्मा आणि सुमती नावाचं एक साधं सात्विक जोडपं राहत होतं. दोघंही दत्तभक्त, पण आयुष्य मात्र संघर्षाने भरलेलं. घरात गरिबी होती आणि सुमतीच्या आयुष्यात तर दुःखाचं सावटच होतं. तिची अनेक मुलं लहानपणीच गेली होती आणि जी 2 मुलं जिवंत होती ती जन्मतःच अपंग होती. आई म्हणून तिचं हृदय रोज तुटत होतं, पण तरीही तिचा विश्वास दत्तगुरूंवर अढळ होता. एक दिवस घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलवलं होतं आणि नियम असा की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय अन्नाचा कणही कुणाला द्यायचा नाही. तेवढ्यात दारात एक आवाज घुमला, भवती भिक्षाम देही. सुमती धावत बाहेर आली. दारात एक भिकारी उभा होता. फाटकी वस्त्र, पण चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत एक वेगळीच शांतता. तो म्हणाला, माते, खूप भूक लागलीये. क्षणभर सुमती थांबली. समाजाचे नियम आणि समोर उभा असलेला भुकेला अतिथी. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनानं निर्णय घेतला. भुकेल्याला अन्न देणं हाच खरा धर्म. तिनं कोणाचाही विचार न करता श्राद्धासाठी बनवलेलं पवित्र अन्न त्या अतिथीला वाढलं. तो अतिथी शांतपणे जेवला आणि पुढच्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. तो भिकारी तेजानं उजरू लागला आणि सुमती समोर प्रकट झाले, साक्षात भगवान दत्तात्रेय. सुमती स्तब्ध झाली, डोळ्यांत अश्रू, हात जोडलेले. दत्तगुरू हसले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग, तुला काय हवंय? सुमतीचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. दत्तगुरू स्मित हास्य करत म्हणाले, माझ्यासारखा मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि काही काळानं सुमतीच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं श्रीपाद श्रीवल्लभ. हेच दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होती. त्यांच्या उपस्थितीतच एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. ज्या वयात मुलं खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रांवर चर्चा करत होते. त्यांची बुद्धी, त्यांचं तेज पाहून गावातील पंडितही थक्क होत होते. वेळ पुढे सरकत गेला आणि जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा श्रीपाद शांतपणे आईजवळ आले आणि म्हणाले, आई, माझं लग्न या विश्वाशी झालंय. मी संसारी नाही. मला माझं कार्य पूर्ण करायला निघायचंय. हे ऐकून सुमतीचं हृदय पुन्हा तुटलं. ती रडत म्हणाली, बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे दोन्ही भाऊ तर अपंग आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. त्या क्षणी श्रीपादांनी आपल्या भावांकडे पाहिलं. फक्त एक नजर, आणि पुढच्या क्षणी जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले. ज्यांचे पाय चालत नव्हते ते धावू लागले. सगळं घर आनंदानं भरून गेलं. आई बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. श्रीपादांनी शांतपणे सांगितलं, काळजी करू नका, मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेईन. आणि मग त्यांनी घराचा त्याग केला. ते निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांचं नाव इतिहासात कोरलं जाणार होतं. ते निघाले कुरवापूरच्या दिशेनं. पण त्या प्रवासात जे काही घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची अढळ श्रद्धा आणि एका मातेचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, ज्यामुळे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांना पुन्हा जन्म घेण्याचं वचन द्यावं लागलं. काय होती ती घटना? कोण होती ती माता? आणि श्रीपादांनी केलेला तो अद्भुत चमत्कार? हे सर्व